हाय. कसं होतं, पूर्वीच्या काळी बायका घर आवरायच्या आणि पुरुष हे बाहेर कामाला जायचे. तर एक बाई जी घरातल्या 8-10 ते जवळजवळ 12-15 माणसांचं स्वयंपाकाचं, खाणं, धुणं, पाणं सगळं करायची. त्यामुळे त्या बाईला एवढ्या लोकांचं करते म्हणून मान होता. आणि बाहेर गेलेली व्यक्ती, पुरुष, जी अर्थार्जन करून घरामध्ये आणते, त्यामुळे हे घर चालतं. त्यामुळे त्याला आपला आपला मान होता. तर दोघंही म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एकमेकांना रिस्पेक्ट देत होते. तर काय झालं, बऱ्याचदा हस्बंड आणि वाईफ दोघंही जॉब करत असल्यामुळे हस्बंड्सना घरामध्ये काम करायची सवय असते. त्यामुळे त्यांना कळतंही घरातलं काम हे कसं मॅनेज करायचं. आणि बाई ही घराबाहेर पडते, बाहेर काम करते. त्यामुळे तिलाही माहिती असतं की बाहेर कार्यालयामध्ये जाऊन काम करायचं असतं म्हणजे नेमकं काय करायचं असतं. तर यामध्ये काय होतं, एकमेकांना एकमेकांच्या कामाचा अंदाज आहे. त्यामुळे एकमेकांच्या केलेल्या कष्टाचा तेवढा रिस्पेक्ट नाही आहे. एकमेकांच्या कामाचा अंदाज नसणं पण बऱ्याचदा खूप सुखाचं असतं ना. एकमेकांची कामं कळाली की तुलना निर्माण होते आणि मग स्पर्धा पण निर्माण होते. तर वी आर कंपॅनियन. स्पर्धा करायला नाही, जोडीदार म्हणून आयुष्य घालवण्यासाठी आलो आहोत. तर स्पर्धा बंद करून एकमेकांच्या कामाचं कौतुक करता येते का बघूया. बाय.